नमस्कार मंडळी, सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या नवीन घरातलं बाप्पाचं हे पहिलं वर्ष. मी लवकरच आमच्या नवीन घराचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन. तर यावर्षी आम्ही बाप्पाला पहिल्या दिवशी 51 मोदकाचा नैवेद्य दाखवला. तर मोदकाची रेसिपी तर सगळ्यांना माहीतच आहे, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 60 मोदकांचं अचूक प्रमाण दाखवणार आहे. यासाठी मी 1 वाटी तूप घेतलं, 4 नारळ खवून घेतले आणि नारळाच्या प्रमाणाप्रमाणेच म्हणजे जे सारण आपलं होईल त्याच्या अर्ध गूळ घेतला. त्यानंतर मी हे सगळं सारण एकत्र करून चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेतला. रसरशीत असं एकदम रसदार असं आपलं सारण तयार झालेलं आहे. यानंतर मी तुम्हाला मोदकाच्या पिठाचं प्रमाण सांगते. आता आपल्याला 60 मोदकांसाठी मी 1 किलो मोदकाचं पीठ घेतलं. 1 किलोमध्ये 60 मोदक आपले होतात आणि ते माझं एक साधारण 10 वाटी, माझ्याकडे जे वाटीचं प्रमाण आहे त्याप्रमाणे 10 वाटी पीठ झालं होतं. तर 10 वाटीसाठी मी 5 वाटी पाणी घेतलं आणि 1 वाटी दूध घेतलं आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून मी चांगलं पीठ एकजीव करून घेतलं. थोडंसं पीठ थंड झाल्यानंतर चांगलं एकत्र करून त्याचा मऊ सूत असा गोळा करून घेतला. थोडासा तेलाचा हात लावून गोळा करून घेतला. आता आपल्याला 60 मोदक बनवायचा आहे तर थोडा वेळ तर लागणारच, म्हणून झटपट असं मोदक करण्यासाठी मी पटापट पहिल्यांदा आधी गोळे करून घेतले आणि त्याची एक छानशी पारी लाटून घेतली. मी मोदकाला कळ्या हातानेच पाडते अशा प्रकारे. आणि छान कळीदार असा मोदक माझा तयार झालेला आहे. काही जणांना पारी लाटायला जमत नाही, तर त्यासाठी मी एक सोपा उपाय पण दाखवणार आहे. तेलाची उरलेली पिशवी त्यावर मी गोळा ठेवून आपलं थालीपीठसारखं थापून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता किती गोल आणि पातळ अशी पारी लाटून तयार झाली आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून पटापटा सगळे मोदक तयार करून घेतले. माझी छोटी मुलगीही मला मदत करत होती. यावर्षी मोदक जास्त असल्यामुळे माझे सासरेही मोदक करायला आम्हाला मदत करत होते. मोदक तयार झाल्यानंतर मी ते वाफवायला एका भांड्यात ठेवून दिले. तुम्ही पाहू शकता माझे छानसे उकडीचे मोदक तयार झाले होते. त्यानंतर मी बाप्पाच्या नैवेद्याची वेळ झाली होती, तर मी त्याचं ताट तयार करत होते आणि आपला असा 51 मोदकाचा बाप्पाचा नैवेद्य तयार झाला. माझ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.